हॅलो मित्रांनो, कसे आहात? ठीक आहात ना? आज की नाही मी तुम्हाला दोन शूर पोरांची गोष्ट सांगणार आहे. एकदा काय झालं माहितीये का? एका गावामध्ये एक गरीब लाकूड तोडे राहत होता. त्याला खूपच कमी आमदनी होती. इतकी कमी होती की तो आपल्या दोन्ही मुलांचं जे आहे ते पालन करण्यामध्ये सक्षम नव्हता. मग काय झालं माहितीये का? एक दिवस जे आहे त्यांनी आपल्या दोन्ही पोरांना जे आहे ते दाट जंगलामध्ये नेऊन आणखीन तिथे सोडून दिलं आणि तो चुपचाप जो आहे तो आपल्या गावामध्ये येऊन गेला. आता ती दोघही पोरं जी आहे ना, त्याच्यापैकी एक मुलगा होता आणि एक मुलगी होती. मुलाचं नाव होतं संतोष, मुलीचं नाव होतं सीता. हे दोघ जण घाबरून गेले. आणखीन ते इकडे तिकडे जंगलामध्ये आपल्या घरचा रस्ता धुंडायसाठी फिरायला लागले. फिरता 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 काय झालं माहितीये का? त्यांना त्या जंगलामध्ये एक घर दिसलं. ते घर जे आहे ना ते ब्रेडचं आणि बिस्किटांचं बनलेलं होतं. त्यांना फिरता फिरता खूप भूक लागली होती. आपलं घर धुंडता धुंडता ते थकूनही गेले होते. तर त्यांनी विचार केला की आपण या घराचे जे आहे ते ब्रेड बिस्किट खाऊया. म्हणून ते दोघ जण त्या घराजवळ गेले आणि जसे ते ब्रेड बिस्किट खायला लागले तसं त्या घरामधून एक म्हातारी बाहेर आली. त्या म्हातारीने जे आहे ना ते त्या दोघांचं खूप प्रेमाने स्वागत केलं. अरे तुम्ही कोण आहात? कुठून आले आहात? इकडे जंगलात कुठे फिरता आहात? असं विचारलं प्रेमाने. आणि त्या मुलांना जे आहे ते तुम्हाला भूक लागली आहे का म्हणून त्यांना काही खायला दिलं. आता ती दोघही पोरं जी आहे ना त्या म्हातारीच्या मागोमाग तिच्या घरामध्ये गेले. आणखीन त्या म्हातारीने त्यांना आपल्या घरामध्ये ठेवून घेतलं. नंतर मग तिने काय केलं म्हातारीने की त्याच्यापैकी एका मुलाला जे आहे ना त्या संतोषला त्याला एका पिंजऱ्यामध्ये बंद करून दिलं. कारण की ती म्हातारी जी होती ना ती की नाही ती चेटकीण होती. तिने त्या संतोषला पिंजऱ्यामध्ये बंद करून आणखीन सीताला ती म्हणाली की ज्या दिवशी हा थोडासा खाऊन पिऊन लठ्ठ होईल ना त्या दिवशी मी ह्याला खाईन. आता काय झालं माहितीये? सीता आणि संतोष दोघंही घाबरून गेले. पण आता काय करणार? आता कुठे जाणार? आता त्यांना काही कळे ना. म्हणून जे आहे ते म्हातारीपाशीच थांबले. ते राहू लागले. पिंजऱ्यामध्ये बंद संतोषला म्हातारी खूप खाय प्यायला घालायला लागली की तो लठ्ठ व्हावा म्हणून. आता काय झालं की एक दिवस म्हातारी सीताला म्हणाली की मी आता या संतोषला खाणार आहे. तू एक काम कर, तू जा आणखीन एका मोठ्या पातेल्यामध्ये खूप सारं पाणी गरम करून घेऊन ये. त्या गरम पाण्यामध्ये जे आहे मी ह्याला उकळीने आणखीन मग खाईने. आता काय झालं माहितीये का? ती सीता जी आहे ना ती हुशार होती. तिने काय केलं की ती एका मोठ्या पातेल्यामध्ये खूप सारं पाणी उकळतं घेऊन आली. आणखीन तिने तिथे ते पाणी ठेवलं आणि तिने म्हातारीशी गोड गोड बोलून जे आहे ते म्हातारीकडून सगळ्या किल्ल्या विल्ल्या घेऊन घेतल्या तिच्या घरातल्या. आणखीन ती म्हणाली की ठीक आहे, आता मी गरम पाणी आणलेलं आहे, तू खा संतोषला. आता काय झालं की म्हातारीनी जे आहे ते जशी ती वळली संतोषला पिंजऱ्यातून काढायसाठी तसं या सीतानी जे आहे ना त्या म्हातारीला त्या उकळत्या पाण्यामध्ये धक्का देऊन दिला. आता ती म्हातारी त्या पाण्यामध्ये पडली आणि त्या उकळत्या पाण्यामध्ये भाजली आणि भाजून म्हातारी मरून गेली. मग सीतानी काय केलं माहितीये? संतोषला पिंजऱ्यातून बाहेर काढलं. आणखीन त्याला जे आहे तिने आपल्या बरोबर घेतलं. आणखीन तिने घरामध्ये जाऊन त्या म्हातारीचे जे आहे किल्ल्या होत्या तिच्यापाशी तिने त्या म्हातारीचे सगळे पैसे वैसे वगैरे जे काही होतं त्या झोपडीमध्ये ते सगळं एकत्र केलं आणि दोघंही भाऊ बहीण जे आहे ते सगळं सामान घेऊन आणखीन जंगलातून आपल्या आई वडिलांना शोधत शोधत निघाले.
आज शेवटी ते गावामध्ये पोहोचले. गावामध्ये पोहोचल्यावरती ते आपल्या आईवडिलांकडे पोहोचले, कारण त्यांना गावामध्ये गेल्याबरोबर आपलं घर उमजलं कुठे आहे ते. मग ते सगळं सामान, पैसे सगळं घेऊन जे आहे ते आपल्या घरी गेले. आणखीन त्यांनी आपल्या आईवडिलांना जाऊन सगळं सांगितलं. आणखीन त्यांना सांगितलं की आता जे आहे ते आपल्यापाशी भरपूर पैसे आहे, आता आपलं घर चांगलं चालू शकतं. म्हणून जे आहे ते चौघही जण, त्यांचे आई वडील, ते दोघं भाऊ बहीण, हे सगळे आनंदाने तिथे राहू लागले. आणखीन खूप प्रेमाने जे आहे ते एकमेकाशी बरोबर राहून आणखीन त्याच पैशाने व्यवसाय करून त्यांनी आणखीन पैसा कमवला आणि खूप आनंदामध्ये त्यांनी जे आहे ते आपलं आयुष्य त्या गावामध्ये घालवलं. अशा प्रकारे जे आहे त्यांनी आपल्या आईवडिलांची सेवा केली, वाईट दिवस त्यांचे घालवले. आजची आमची गोष्ट जी आहे ती इथेच संपली. आमची गोष्ट तुम्हाला आवडली असल्यास आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.